हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपल्या बुद्धिमत्ता सिरीजचं आजचं 62वं लेक्चर आहे, 62व लेक्चर आहे. ठीक आहे, आजपासून आपलं कॅलेंडर किंवा दिनदर्शिका हे चॅप्टर सुरू होतं. याचा आपला पार्ट 1 आहे. कॅलेंडर म्हणजेच दिनदर्शिका होते, म्हणजेच आपलं कालमापन पण याला म्हणतो आपण. ठीक आहे, कालमापन म्हणतो. चला, पहिला पार्ट आहे. पहिल्या पार्टमध्ये आपण काही बेसिक थेरी पाहतो आणि काही बेसिक टाईप्स बघणार आहोत. ओके, चला. या पूर्ण सिरीजमध्ये तुम्हाला एकूण मित्रांनो 22 टॉपिक्स प्रोव्हाइड केले जाईल. एक मिनिट. हं, 22 टॉपिक्स तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाईल. या 22 पैकी हे वाले 20. ओके, आणि हे 2, एकूण 22 टॉपिक तुम्हाला प्रोव्हाइड केले जाईल. 22 पैकी आतापर्यंत घड्यापर्यंत आपले चॅप्टर 18 चॅप्टर झाले. हे 19वे चॅप्टर आहे, दिनदर्शिका. ओके, आणि ज्यांना कोणाला या रिझनिंग सोबतच माझी बॅच जॉईन करायची असेल गणिताची, त्यांनी निश्चितच ही गणिताची बॅच माझी जॉईन करू शकता आणि माझ्याकडून गणित शिकू शकता. ओके, चला. या गणिताच्या बॅचमध्ये एकूण तुम्हाला 40 टॉपिक्स मिळेल. हे 20 आणि हे 20 असे एकूण 40 टॉपिक्स आणि त्यावर आधारित 138 लेक्चर्स. ठीक आहे, एक एक छोटे छोटे डिटेल्स, सगळे डिटेल्स मी या बॅचमध्ये टाकलेले आहे. हे माझं रिझल्ट्स आहे, बघून घ्या. MTS पोस्टमन आणि तलाठी तिन्ही, आणि त्याचे घटकनिहाय किंवा सेक्शन वाईज मार्क्स मला किती मिळाले हे सगळ्या गोष्टी इथे मेन्शन केलेल्या आहे. त्यानंतर थेरी बघून घेऊ. ठीक आहे, थेरीसाठी मी नोट्स काढले आहे. चला, सर्वात महत्त्वाचं, साधे वर्ष आणि लीप वर्ष दोघांमध्ये काय फरक असतो ते पाहून घेऊ आपण. साधे वर्ष कॅलेंडरमध्ये प्रश्न नेमके कसे विचारते ते पण तुमच्यासोबत मी डिस्कस करतो का या हो, सांगतो, डिस्कस करतो. ज्यावेळेस प्रॉपरली सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत मेन्शन करतो. फक्त सुरुवातीपासून आपण सुरुवात करू. ओके, पहिले लिहून घ्या साधे वर्ष आणि लीप वर्ष. दोघांमध्ये काय डिफरन्स आहे तर काही डिफरन्स नसतो, फक्त एका दिवसाचा डिफरन्स असतो. याच्यामध्ये साध्या वर्षामध्ये असतात 265 दिवस, तर लीप वर्षामध्ये असतात 266 दिवस. आता एक दिवस कोणता इथं कमी असतो, कोणता कुठं जास्त असतो ते सांगतो. इथे मित्रांनो फेब महिना असतो 28 डेजचा, आणि इथे असतो फेब्रुवारी महिना 29 डेजचा. ओके, म्हणजे याचा अर्थ इथे फरवरी महिन्यात फक्त 28 दिवस राहते. 19 फरवरी ही तारीखच राहत नाही इथं. ओके, आणि इथं राहते 29 फेब्रुवारी ही तारीख इथं राहते. ठीक आहे, 29 फरवरी तारीख राहते. आता लीप वर्ष आणि साधे वर्ष ओळखायचे कसे ते सांगतो. काही नाही मित्रांनो, पहिले 4ने भागा. या ठिकाणी 4ने भाग जात नाही वर्षाला, तर इकडे लीप वर्षामध्ये 4ने भाग जातो. ठीक आहे, जातो. सेम कंडिशन, जर वर्षामध्ये शेवटी 0 असून शेवटी 2 वेळा, 0चं स्पेलिंग माहीत नाही म्हणून 0 लिहितो, 0 असेल तर 400ने भागा. ओके, सेम 400ने भागा. भाग जात नसेल तर साधे वर्ष, आणि भाग जात असेल तर लीप वर्ष. ओके, जमलं. 400ने भागा, तर भाग जात असेल तर लीप वर्ष, भाग नसेल जात तर साधे वर्ष. जमली इथपर्यंत. चला, आता लीप वर्ष आणि साधे वर्ष नेमके कोणकोणते आहेत ते पाहून घेऊ. थोडं मोडू तुम्ही.
साधे वर्ष लीप वर्ष कोणकोणते ते पाहून घेऊ. पहिले सर्वात महत्त्वाचं लीप वर्ष पहा. 2024 हे लीप वर्ष आहे. शेवटी 2 झिरो नाही, आपण 4 भाग दिलं त्याला 4 भाग जाते. ओके. आता 4 भाग देईन एवढे तुम्ही म्हणजे हे नाही, एवढे तुम्ही आता लहान नाही किंवा मग एवढेही तुम्हाला गणित येत नाही असं मी मानून चालतो. ठीक आहे. म्हणजे तेवढं गणित येते असं मानतो. ठीक आहे. 2024ला 4 भाग दिला तर भाग जाते, भाग देता येत नाही एवढे तुम्ही लहान नाही असं मानतो. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला भाग देता येते. 2024 तिथून 4 मायनस करा, 2000 हे 20 हे पण लीप वर्ष आहे. त्यानंतर आणखी 4 मायनस करा, 2016, आणखी 4 मायनस करा 2012, आणखी 4 मायनस करा 2008, आणखी 4 मायनस करा 2004, आणखी 4 मायनस करा 2000, फक्त 2000. शेवटी 2 झिरो झिरो आहे म्हणून 400 भाग द्या. ओके. आणखी 4 मायनस करा 1996, 4 मायनस करा 1992, आणखी 4 मायनस करा 1988. ठीक आहे. 96मधून 4 गेले 92, 92मधून 4 गेले 88, 88तून 4 गेले 84. ठीक आहे. बस इथपर्यंत तुम्हाला पाठ करायचे आहे. मोस्टली तुम्हाला इथपर्यंत विचारते. झालं. पाठ करा. पाठ नाही करा तर मग वेळेवर तुम्ही 4 भागा आणि 400 भागा. जमलं. चला. एकंदरीत पाहता 4ने प्लस 400ने भाग जातो. हो. 2 झिरो असेल तर 400ने भाग गेला पाहिजे आणि 2 झिरो नसेल तर 4ने भाग गेला पाहिजे. असंच त्याचं साधं उदाहरण आहे. आणि जे लीप वर्ष आहे ते सोडले का बाकी सर्व वर्ष मग साधे वर्ष कोणकोणते. 2025, 2024 तिकडे गेलं तर 2023, मग 2022, 2021, 2019 सगळे 2001 वगैरे, 2001, 2002, 2003, 4 तर आहेच तिकडं, मग 2005, 2006 इत्यादी प्रकारचे सर्व वर्ष लीप वर्ष सोडल्यानंतर जेवढे वर्ष उरण ते सगळे तुमचे साधे वर्ष आहेत. झाले इथपर्यंत. आता हे सगळे तुम्हाला लीप वर्ष मी लिहून का दिले, कारण की याच्यावर वारंवार प्रश्न विचारते. ओके. आणि एकदम इझी आहे पाठ, खूप काही मोठं नाही. लक्षात कसं ठेवायचं ते सांगतो फक्त तुम्हाला. लक्षात कसं ठेवायचं, 2 वर्ष लक्षात ठेवा, 2000 आणि 2020. जमलं इथे विषय. बस इथून मागे करा, आणखी 4 वर्ष मागे घ्या, 1996, 1992. ओके. 2000च्या नंतर 2004 लक्षात ठेवा, 2008 लक्षात ठेवा आणि 2012 लक्षात ठेवा. जमलं ते कार्यक्रम. तसंच 2020 आहे ना, 2020 आहे ना, 20च्या नंतर 2024 लक्षात ठेवा. ओके. 20च्या आधी 2016, त्याच्या आधी 2012. बस झालं पाठ. काही कर लागते का तुम्हाला. फक्त 2च वर्ष लक्षात ठेवायचे आहे, एक 2000वाला आणि 2020वाला. मग आणखी समोर 4 वर्ष, मागे 4 वर्ष, मागे 4 वर्ष, समोर 4 वर्ष करता करता तुम्ही बाकीचे लक्षात ठेवायचे. आणि लक्षात नसेल राहत तर वेळेवर 400 भागा. फक्त एवढंच करा का एक्झाममध्ये, तेवढं तुमचा टाईमपास होईल आणि ज्यांना कोणाला पाठ होईल त्यांचा आन्सर लवकर येईल. ओके. एक्झाममध्ये टाईम महत्त्वाचा असतो. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे 365 डेज असतात, इथे सांगितले 366 डेज असतात. ठीक आहे. या 365 दिवसापैकी एकूण 52 आठवडे प्लस 1 डे एक्स्ट्रा. इथे पण 52 आठवडे प्लस 365 म्हणजेच 52 आठवडे आणि 1 दिवस होते ना. बस 65 प्लस 1 आणखी 1 दिवस इथं वाढलं ना, 66 दिवस झाले. 1 दिवस वाढला म्हणजे एक्स्ट्रा 1 डे इथं जो आहे, एक्स्ट्रा 1 डे जो इथं आहे इकडं आणखी 1 दिवस वाढेल, प्लस 2 डेज होईल. ठीक आहे. एक्स्ट्रा 2 डेज. एक्स्ट्रा 2 डेज म्हणजे. ठीक आहे. लिहिताना कसं लिहायचं, 52 प्लस 1 डे, 52 प्लस 2 डे. ओके. म्हणजे याचा अर्थ आणखी जेव्हा
समोरील वर्ष घेतात तेव्हा वार 1 दिवसांनी समोर जाईल. ठीक आहे, दिवसाने समोर जाईल. ठीक आहे, का 1 दिवसाने? कारण की हा जो 1 दिवसाने एक्स्ट्रा म्हणून 1 दिवसानं समोर. आता इथे मी म्हटलं इथे 2 दिवस एक्स्ट्रा आहे म्हणून लीप वर्षामध्ये वर्षात की डायरेक्ट लिहितो लीप वर्षा पावतीमध्ये समोरील वर्षात वार हा 2 दिवसांनी समोर. दोन दिवसांनी समोर जातो. ओके, 2 दिवसांनी समोर जातो. समोरील वार इथे 1 दिवसांनी समोर जातो. का? कारण की 52 + 1 डे एक्स्ट्रा आहे ना म्हणून 1 दिवसांनी समोर. इथं लीप वर्षामध्ये 52 + 2 डेज एक्स्ट्रा आहे ना म्हणून 2 दिवसांनी वार समोर जातो समोरच्या वर्षामध्ये. ओके, आणि हा कार्यक्रम घडत असताना लीप वर्षामध्ये 2 दिवस वार कधी वाढवायचे ते सांगतो. जर तुमच्या काउंटिंग दरम्यान जेव्हा तुम्ही प्रश्न सॉल्व करता, प्रश्न सोडवण्यासाठी पहिल्या दिवसात जे पहिल्या डेपासून ते एकदम शेवटच्या डेपर्यंत मधात जेव्हा तुमची फक्त आणि फक्त 29 फरवरी तारीख येईल तेव्हाच हे लीप वर्षाचा लावायचा. लीप वर्षाचा रूल लावायचा, नियम लावायचा. ठीक आहे, जर तुमच्या मोजणी दरम्यान काउंटिंगमध्ये दिवसांच्या काउंटिंगमध्ये जर 29 फरवरी ही तारीख येत असेल तरच हे यानुसार चालायचं, लीप वर्षाच्या नियमानुसार चालायचं. नाहीतर मग हे तर रूल्स आहेच आपला. ओके, चला त्यानंतर आणखी काय आहे का पाहतो. गेलं सगळं. चला, तुम्हाला सांगितले तर फरवरी 28 दिवसाचा असतो आणि ते फरवरी 29 डेजचा असतो. ठीक आहे, दर 4 वर्षामधून 1 वर्ष लीप वर्ष असते, हे मेन्शन करायची गरज नाही. आणि 3 वर्ष साधे वर्ष असतात. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ सोपं सांगू तुम्हाला, 2001 वर्ष हे साधं वर्ष आहे, 2002 वर्ष हे साधं वर्ष आहे, 2003 वर्ष हे साधं वर्ष आहे आणि एक 2004 येते मधामध्ये ते लीप वर्ष. पुन्हा मग 2005 पासून साधं वर्ष, 2006 साधं वर्ष, 2007 साधं वर्ष आणि 2008 हे लीप वर्ष. ओके, म्हणजे एकंदरीत पाहता दर 3 वर्षानंतर एक लीप वर्ष येते, पुन्हा 3 वर्ष साधे वर्ष आणि 1 वर्ष लीप वर्ष. ओके, चला तसंच तुम्ही 2021 पासून करू शकता. 2021, 22, 23 साधे वर्ष आणि 24 लीप वर्ष, पुन्हा 25 साधं वर्ष. ओके, चला जर समजा 1 जान 2024 समजा 1 जान 2024 हा जर मंगळवार असन तर 2023 करतो. ठीक आहे, 2022 1 जान 2022 जर मंगळवार असेल तर 1 जान 2023 कोणता वार येईल? 1 जानेवारी 2023 कोणता वार येईल? बघा, तुम्हाला सांगितलं साधे वर्ष आहे, 1 डे समोर सांगितलं मी, 1 डे समोर सांगितलं आहे. नेक्स्ट समोरच्या जर 1 वर्ष समोर जायचं असेल तर आपल्याला 1 दिवस 1 वार समोर जावं लागेल, म्हणून मंगळवार नंतर हा होईल तुमचा बुधवार. ओके, तसंच मी म्हटलं 1 जानेवारी 2024 हा जर सोमवार असेल तर 1 जानेवारी 2025 किती? ओके, चला तसंच 1 जानेवारी 2023 हा जर रविवार असेल,
1 जानेवारी 2024 किती? ओके, पास होतो. पहिलं वरचं घ्या. सोमवार आहे 1 जानेवारी. 1 वर्षानंतर 24 नंतर 25 मध्ये लीप वर्ष आहे हे वालं 2024. ओके, त्यामुळे 2 दिवस वाढेल. सोमवार नंतर मंगळवार आणि बुधवार. आता 2 डेज वाढले. ठीक आहे, वाढले. तसंच इथं 24 आहे. रविवार नंतर सोमवार मंगळवार. ठीक आहे, मंगळवार. परंतु नेहमी एक शब्द लक्षात ठेवा, का तुमच्या काउंटिंगमध्ये 29 फरवरी ही तारीख येत असेल तरच त्याला लीप वर्षाचे नियम लावायचे. ओके, आता बघा 1 जानेवारी 2023 पासून 1 जानेवारी 2024 पर्यंत 29 फरवरी येत नाही. याच्यानंतर जेव्हा 24चा फरवरी महिना येईल तेव्हा तुमची 29 फरवरी येते. ओके, म्हणजे इथं लीप वर्षाचे नियम लावायचे नाही. कोणते नियम लावायचे? साधे वर्षाचे नियम लावायचे. म्हणजे रविवार नंतर वार तुमचा सोमवार येईल. ठीक आहे, सोमवार येईल. ठीक आहे, इथं लीप वर्षाचे नियम लागत नाहीत. त्यामुळे हे जे इथं आहे इथं होईल. ओके, समजलं? चला, जर तुमच्या काउंटिंगमध्ये जेव्हा तुमच्या मोजणीमध्ये प्रश्नामधील जे तुमच्या 2 तारखा दिल्या त्या तारखांदरम्यान मोजणीमध्ये जर 29 फरवरी ही तारीख येत असेल तरच लीप वर्षाचे नियम लावायचे. ओके, चला. आणखी महत्त्वाचे काही पॉईंट आहेत तो फास्टमध्ये तुम्हाला कळवून देतो. वार समान. ओके, नेहमी लक्षात ठेवा 1 तारखेचा वार आणि 1 प्लस आणखी याच्यामध्ये 7 ॲड करा. 8 तारखेचा वार आणखी 7 ॲड करा. 15 तारीख आणखी 7 ॲड करा. 21 तारीख आणखी 7 ॲड करा. 28 तारीख वार सेम असतो. ठीक आहे, चला. 1 आणि 7 8, 8 आणि 7 15, 15 आणि 7 21 होते ना. 21 आणि 7 28, बरोबर आहे का? पहा 1 + 7 8 येत आहे. चला, 1 + 7 8. याच्यामध्ये +7 ॲड करा 15. याच्यामध्ये +7 ॲड करा, हे 22 होत आहे. ओके, चला 22 +7 ॲड केले. यात पुन्हा 7 ॲड केले तर हे 29 होत आहे. चला, सांगायचे तात्पर्य हेच आहे का तुमचा डे तुमचा जो डे आहे किंवा डेट आहे कोणती पण एक तारीख असो त्याच्यामध्ये 7 ॲड केले किंवा 7चा मल्टिपल कोणताही ॲड केला तर वार समान. ओके, चला. जर तुमची कोणतीही डेट असन, डे असन, तारीख असन, दिवस असन, काही पण असो. ओके, त्याच्यामध्ये 7 दिवस वाढवले, 7 तारखा वाढवल्या तर वार तुमचा समानच राहील. ओके, जर इथं वार तुमचा सोमवार असेल तर इथं पण तुमचा सोमवार राहील, इथं पण तुमचा सोमवार राहील, इथं पण तुमचा सोमवार राहील आणि इथं पण तुमचा सोमवार राहील. ओके, चला. तसंच हे पण इथं सोमवार असेल तर इथं 7 दिवसानंतर किंवा 7 + 35 दिवसानंतर सोमवार, 7 × 28 दिवसानंतर सोमवार, 7 × 10 70 दिवसानंतर पण सोमवारच राहील. ओके, इथं पण सोमवार असेल तर समोर तुमचा सोमवार राहील. आणखी पण सांगतो तुम्हाला, महिन्यात 1 तारखेचा जो वार आहे तोच शेवटचा दिवस 29चा महिना असेल तर सेम दिवस राहील. 2 तारखेचा वार = 30 तारखेचा वार, 3 तारखेचा वार = 31 तारखेचा वार. ओके, चला. 1 तारखेचा वार आणि 29चा वार समान. ठीक आहे. जमलं? ओके. या ठिकाणी जर 29चा महिना असेल तर 1 तारखेचा वार 5 वेळेस होईल. कसं? 1 2 3 4 5 वेळ झाले. 5 वेळा. जर 29चा महिना असेल तर 1 तारखेचा वार हा 5 वेळा येईल. 30चा महिना असेल तर 2 तारखेचा वार 5 वेळेस येईल. 31चा महिना असेल तर 1 2 3 तारखेचा वार 5 वेळेस येईल. ठीक आहे, चला. वाटल्यास पुन्हा लिहून देतो.
29चा मंथ जर असेल तर 1 तारखेचा वार 5 वेळा येईल. ठीक आहे. समजा 30चा महिना असेल तर 1 आणि 2, 1 व 2 तारखेचा वार 5 वेळा येईल. जर 31चा महिना असेल तर 1, 2 आणि 3 या तारखांचा वार समान 5 वेळा येईल. जमलं? चला नेक्स्ट. पुन्हा वार समान चालू आहे ना आपलं, लिहून घेतो ना. वार समान, साधे वर्ष आणि लीप वर्ष. बरं असं लिहितो ना, साधे वर्ष प्लस लीप वर्ष. वार समान लक्षात लिहा आणि साधे वर्ष प्लस लीप वर्ष. साधे वर्ष अँड लीप वर्ष दोन्हींमध्ये एप्रिल महिना आणि जुलै या 2 महिन्यातली समान तारीख असेल तर वार समान असतो. ठीक आहे. आणि मार्च आणि नोव्हेंबर. ठीक आहे. चला, अँड नोव्हेंबर आणि सप्टेंबर अँड डिसेंबर. ओके. चला, कसं वाचायचं? साधे वर्ष असो की लीप वर्ष असो, एप्रिल महिना आणि जुलै महिन्याचा 1 एप्रिलचा जो वार असेल तोच 1 जुलैचा वार असेल. 1 मार्चचा जो वार असेल तोच 1 नोव्हेंबरचा वार असेल. 1 सप्टेंबरचा जो वार असेल तोच 1 डिसेंबरचा वार असेल. 1 सप्टेंबरच्या ऐवजी मी 11 लिहितो, 11 तारीख लिहितो, म्हणजे इथं जे तारीख असेल त्याच तारखेचा वार इथे समान. इथं जे तारीख असेल त्याच तारखेचा वार इथे समान. इथं जे तारीख असेल त्याच तारखेचा वार इथे समान. म्हणजे एखादी तारीख आहे 21 क्या 15 तारीख पडतो. 15 सप्टेंबरला जो वार असेल तोच 15 डिसेंबरला वार असतो. ओके. आता हे लक्षात कसं ठेवायचं? एप्रिल आणि जुलैसाठी एजू लक्षात ठेवा, एजू. ओके. मार्च नोव्हेंबरसाठी मानो, एजू मानो. सप्टेंबर आणि डिसेंबरसाठी साडी लक्षात ठेवा, साडी. ठीक आहे, साडी. एजू मानो साडी घालतो, एजू मानो साडी घालतो. मान लो एजू साडी घालतो. या पद्धतीत तुम्ही लक्षात ठेवा का 2 महिने एप्रिल आणि जुलै, मार्च आणि नोव्हेंबर, सप्टेंबर आणि डिसेंबर दोन्ही महिन्यांचे सेपरेटली वार आपले सेम असतो, समान वार असतो, समान तारखेचे वार समान. ओके. चला नेक्स्ट. तुम्हाला नेक्स्ट इयरचा वार मी सांगितला. नेक्स्ट इयरचा वार सांगितला. साध्या वर्षात 1 डे समोर. ठीक आहे. तसंच लीप वर्षात 2 डेज समोर. ठीक आहे, समोर. ओके. आता लीप वर्षात जेव्हा 29 फरवरी काउंटिंगमध्ये येईल तेव्हाच तुमच्या लीप वर्षाचा हा नियम लावायचा. तसंच म्हणतो मी, तर नेक्स्ट इयरचा वार असेल तर नेक्स्ट मंथचा पण वार असतो, ते पण सांगतो. ओके. जसे तर साधे वर्ष आणि लीप वर्ष आहे ना, तसंच इथं 29चा महिना 28चा मंथ असेल, 29चा मंथ असा आणि 30-31चा मंथ असेल तर. ठीक आहे.
जर समोरील किंवा नेक्स्ट मंथचा वार तुम्हाला आज 1 तारीख आहे, पुढच्या महिन्यात 1 तारखेचा वार कोणता, किंवा आज 15 तारीख आहे, पुढच्या महिन्यात 15 तारखेचा वार कोणता, अशा प्रश्न विचारले तर जर जी तारीख विचारत आहे तो महिना जर 28चा असेल तर वार समान असतो. ठीक आहे, समान वार. ओके. जर 29चा महिना असेल तर 1 डे, एका दिवसाने वार समोर जाईल. ठीक आहे. 30चा महिना असेल तर 2 डेजनी वार समोर जाईल. 31चा महिना असेल तर 3 डेजनी वार समोर जाईल. दिसतं का 3 दिवस? नसेल दिसत तर मग समजून घ्या. 31चा महिना असेल तर 3 डे वार तुमचा समोर जाईल. ओके. चला, यानंतर जे वर्ष आहे, वर्ष 1 पेक्षा जास्त वर्ष असेल तर किती दिवस समोर जातात ते बघू. वर्ष समोर जाणे. ठीक आहे. साधे वर्ष असेल तर 1 वर्ष असेल तर साधे वर्ष 1 वर्ष असेल तर 1 डे समोर. ठीक आहे. म्हणजे 1 वार समोर जातो. जर 1च वर्ष असेल, 1 वर्ष असेल परंतु हे लीप वर्ष असेल तर 2 डे समोर जातो. ठीक आहे. तसंच 100 वर्ष असेल, 200 वर्ष असेल आणि 300 वर्षे किंवा 500 वर्षे. 300 लक्षात नका ठेवू, 500 ठेवा. 300ची काही गरज नाही लक्षात ठेवायची. ठीक आहे. चला, 500 वर्ष असेल तर लक्षात ठेवा. 100 वर्ष असेल तर 5 डेज समोर जाते. 200 वर्ष असेल तर 3 दिवस समोर जाते. ठीक आहे. आता मी आणलं आहे लिहून 300 वर्षाचं, तर 300 वर्षाचं लिहून घ्या 1 डे समोर. 1 डे समोर. आणि समजा 500 वर्षे समोर जायचं असेल तर तुम्हाला 4 डे समोर. ठीक आहे. चला, 4 डेज समोर जावं लागेल. ओके. आणखी महत्त्वाचं पाहून घेऊ आता. IMP डेज अँड IMP दिवस, म्हणजे जयंती वगैरे महत्त्वाची. कोणाकोणी जयंती आहे, कोणता दिवस महत्त्वाचा आहे, कॅलेंडर किंवा दिनदर्शिका या चॅप्टरच्या दृष्टीने कोणकोणते दिवस महत्त्वाचे आहेत ते सांगून देतो. एक महत्त्वाचा आहे 2 ऑक्टोबर, दुसरा महत्त्वाचा आहे 5 सप्टेंबर, 25 सप्टेंबर महत्त्वाचा आहे, आणखी आहे 14 एप्रिल महत्त्वाचा आहे, तर 1 मे महत्त्वाचा आहे, 1 डिसेंबर हे महत्त्वाचे दिवस आहेत. ठीक आहे. या डेट्सवर, या दिवसांवर वारंवार प्रश्न विचारले जाते. सर्वात महत्त्वाचं, एक महत्त्वाचं लक्षात ठेवा, 25 डिसेंबर आहे जो नाताळ. कुठं लिहून आहे का इथे? ठीक आहे. एक लिहितो 25 डिसेंबर जो की नाताळ. ठीक आहे. चला, 1 डिसेंबर एड्स, 2 ऑक्टोबर गांधी जयंती, 5 सप्टेंबर शिक्षक दिन, त्यानंतर 14 एप्रिल डॉक्टर आंबेडकर जयंती, आंबेडकर जयंती. ठीक आहे. 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन. महाराष्ट्र दिन अँड कामगार दिन. ठीक आहे. 25 सप्टेंबरला काय झालं होतं तर 25 सप्टेंबर नाही, 25 डिसेंबर चुकीन मी ते माझ्या नोट्समध्ये 25 सप्टेंबर केलं होतं. ओके. चला, 2 ऑक्टोबर गांधी जयंती, 5 सप्टेंबर शिक्षक दिन, 14 एप्रिल आंबेडकर जयंती, 1 मे महाराष्ट्र दिवस किंवा महाराष्ट्र दिन आणि 1 डिसेंबर एड्स दिवस, 25 डिसेंबर नाताळ. ठीक आहे.
आता 25 डिसेंबर आहे की 25 सप्टेंबर आहे ना? 25 डिसेंबरच आहे ना? हो, 25 डिसेंबरच आहे. चला, हे महत्त्वाचे दिवस आहे. या व्यतिरिक्त एक आहे 15 ऑगस्ट आणि आहे 26 जान. 15 ऑगस्ट म्हणजे आपला स्वातंत्र्य दिन. हे आहे प्रजासत्ताक दिन. ठीक आहे, प्रजासत्ताक दिन. एवढे दिवस महत्वाचे आहे. हे दिवस लक्षात ठेवा. का 2024ला गांधी जयंती सोमवारी होती, तर याच वर्षी शिक्षक दिन कधी येईल, किंवा तर याच वर्षी आंबेडकर जयंती कधी होईल, या प्रकारचे प्रश्न विचारले जाते. ओके, चला, आता महिने लक्षात ठेवा. एक मिनिट. बरं मित्रांनो, इथे थांबून जाऊ. बाकीचं उद्याच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर करू. ओके, थँक्यू.